नमस्कार, चला तर मग बनवूयात अगदी पटकन रुचकर आणि सिंपल असं जेवण। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। सर्वात आधी मी भात बनवायला ठेवते। त्यानंतर मी इथे अख्खे मसूर घेतलेत 1 वाटी। ते 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। मसूरची आमटी बनवणार आहे तर त्याच्यासाठी मसूर स्वच्छ धुवून घेतलेत। त्यानंतर एक कांदा बारीक चिरून घेतलाय। कुकर गरम करायला ठेवलं, त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आणि नंतर अर्धा चमचा राई घालून घेते। अर्धा चमचा 2 हिरव्या मिरच्या घालायच्या। मिरच्यामधून उभ्या चिरून घेतल्यात। राई जिरं थोडंसं तडतडलं की त्याच्यामध्ये थोडं हिंग घालून घ्यायचं आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात, त्या सुद्धा घालून घ्यायच्या। लसूण थोडीशी लालसर होऊ द्यायची। लसूण थोडी लालसर झाली की त्याच्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा। कांदा थोडा वेळ चांगला परतून घ्यायचा। कांदा थोडा परतला की त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं। मीठ घातल्यामुळे कांदा अगदी लवकर लालसर होतो। एक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा। टोमॅटो सुद्धा चांगला परतून घ्यायचा आणि मग मसाले घालायचे। 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि हळदी पावडर। मसाले सुद्धा फोडणीमध्ये चांगले खमंग असे परतून घ्यायचे। टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत, टोमॅटोला तेल सुटेपर्यंत फोडणी चांगली परतून घ्यायची। धुवून घेतलेले मसूर घालायचे आणि आपल्याला जेवढं पातळ घट्ट आमटी पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं आणि कुकरचं झाकण लावून स्लो गॅसवरती 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। भात सुद्धा बनलेला आहे तर त्याच्यामध्ये मी चमचा फिरवून घेते। भातातलं पाणी कमी झालं की त्याच्यावरती झाकण ठेवायचं। दुसऱ्या गॅसवरती तवा गरम करायला ठेवलाय, त्याच्यामध्ये तेल घालून घेते। तेल हलकंसं गरम झालं की बारीक चिरलेला लसूण घालायचा, बारीक चिरलेली मिरची घालायची। 4-5 पाकळ्या लसणाच्या मी बारीक चिरून घेतल्यात आणि 4-5 मिरची चिरून घेतल्यात। लसूण मिरची थोडीशी लालसर झाली की त्याच्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा। मी इथे 2 मोठे कांदे चिरून घेतलेत, ते घालून घ्यायचे। कांदा फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा। फोडणीमध्येच थोडंसं मीठ घालायचं आणि कांदा थोडासा तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा तांबूस झालेला आहे तर त्याच्यामध्ये मी चिरलेली भेंडी घालून घेते। भेंडी 2-3 वेळा स्वच्छ धुवून सुक्या कपड्याने पुसून ती मी चिरून ठेवलेली होती। भेंडी सुद्धा 1-2 मिनिटं चांगली परतून घ्यायची। अशी भेंडीची भाजी बनवली तर अगदी मोकळी सुटसुटीत होते, ती चिकट होत नाही आणि भेंडीची भाजी अगदी बनते सुद्धा पटकन। 2 मिनिटं भेंडी फ्राय करून घेतल्यानंतर 5 मिनिटं गॅस स्लो करून झाकण ठेवायचं। भेंडीची भाजी आपली बनते तोपर्यंत आपण भेंडी फ्राय करूयात। तर मी इथे मधोमध भेंडी चिरून घेतली आहे। त्यानंतर 5-6 चमचे मी दाण्याचं कूट घेतलंय आणि 1.5 चमचा बेसन घेतलंय। बेसन हलकंसं भाजून घ्यायचं म्हणजे बेसनचा कच्चटपणा राहत नाही। चवीप्रमाणे मीठ, हळद, 1.5 चमचा मालवणी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालून, त्यानंतर 2 चमचे दही घालून घ्यायचं। ही दही भेंडी अगदी अप्रतिम लागतात, तुम्ही नक्की बनवून बघा। 5 मिनिटं झालेली आहेत। भेंडीच्या भाजीवरचं झाकण काढून घ्यायचं आणि परत एकदा भेंडी परतून घ्यायची। जास्त हलवायची नाही, फक्त खालून वरती करायची। जास्त आपण हलवली तर ती गिळगिळीत होऊ शकते, त्यामुळे हलक्या हाताने अशी फक्त वरखाली करायची आणि परत एकदा 2-3 मिनिटं भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। बऱ्यापैकी आपली भेंडी शिजलेली आहेत। आपण भेंडीचं भरीत बनवतो तर त्याच्यामध्ये वरून थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आणि हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि हा थोडा थोडा मसाला भेंडीमध्ये भरून घ्यायचा। आपल्या चॅनलवरती जेवणाचे व्हिडिओ चालू आहेत, त्याच्यामध्ये मी व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत असते, तर हे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। आपल्या गृहिणींना नेहमीचाच प्रश्न असतो की जेवणामध्ये काय बनवायचं, तर हे व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की रोजच्या जेवणामध्ये काय बनवायचं। आणि हे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करा। अशा पद्धतीने मी सर्व भेंडी भरून घेते। भेंडीची भाजी सुद्धा बनलेली आहे तर त्याच्यामध्ये मी
3 ते 4 चमचे ओलं खोबरं घालून घेते। मी ते ओलं खोबरं वापरलं आहे, तुम्ही ओल्या खोबऱ्याऐवजी दाण्याचं कूटसुद्धा वापरू शकता। खोबरं घातल्यानंतर भाजीमध्ये मिक्स करायचं आणि 1-2 मिनटं परत भाजी शिजू द्यायची आणि मग गॅस बंद करायचा। ही आपली भेंडीची भाजी बनून तयार झालेली आहे। फ्राय पॅन गरम करायला ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये तेल घालून घेते। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा राई घालून घ्यायची आणि थोडं हिंग घालायचं। त्यानंतर भरलेली भेंडी तेलामध्ये सोडायची। भेंडीवरती 2-3 मिनटं झाकण ठेवायचं। 2-3 मिनिटांनंतर झाकण काढायचं आणि सर्व भेंडी पलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 2-3 मिनिटं शेकून घ्यायची। ही भरली भेंडी बनवायला सुद्धा वेळ लागत नाही, अगदी पटकन बनतात। सकाळच्या घाईच्या वेळेस सुद्धा आपण अगदी पटकन डब्याला बनवून देऊ शकतो आणि खूप अप्रतिम लागतात। सर्व भेंडी पलटी करून घेतले, त्यानंतर वरून थोडंसं तेल घालायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 3 ते 4 मिनिटं चांगली फ्राय करून घ्यायची। मसूरची आमटी सुद्धा तयार झालेली आहे। वरून थोडं ओलं खोबरं घालून घेते आणि थोडी वरून कोथिंबीर घालून घ्यायची। गॅसवरती ठेवून परत 1-2 मिनिटं ही मसूरची आमटी शिजवून घ्यायची। भेंडी सुद्धा छान फ्राय झालेली आहेत, तर मी गॅस बंद केलाय। आमटी सुद्धा बनवून तयार झालेली आहे, तर मी गॅस बंद करते। हे आपलं अगदी पटकन रुचकर आणि सिंपल असं जेवण बनवून तयार झालेलं आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।